राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DR आणि आपलं कराळे 999 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, सर्वांनाच चिंता आहे आणि हवामान अभ्यासकांवर तर थोडासा रोष निर्माण होणं साहजिकच आहे. कारण सर्वात जास्त माध्यम हे सोशल मीडियाचं आहे आणि त्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी फार चांगला पाऊस पडणार आहे त्या जूनच्या महिन्यामध्ये आता 7 तारखेपासून तर 12-13 तारखेपर्यंत पाऊस होणार आहे असे संकेत मिळाल्या कारणाने आता तो संकेत मिळाल्या कारणानं थोडी अपेक्षा जी होती ती अपेक्षा भंग झालेली आहे. परंतु त्याही लोकांनी चुकीचा अंदाजा दिलेला आहे. कारण अरे तुम्ही थोडासा विचार करा ना, जो माणूस सुपर अल्निनो जागतिक लेवलवर शास्त्रज्ञांनी सर्वांनी मान्य केलंय की प्रशांत महासागरामध्ये हे तापमान वाढल्या कारणाने सुपर अल्निनोचा प्रभाव आहे आणि या प्रभावामुळे यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमीच राहणार आहे हे भाकीत अगोदरपासून आहे. जानेवारी महिन्यापासून आपल्यापर्यंत हवामान खाते असेल किंवा आपलं कोणीही जे काही चांगले अभ्यासक असतील त्यांनी सुद्धा दिलेलं आहे आणि त्यामध्ये मी सुद्धाही तुम्हाला त्याच पद्धतीने जानेवारीचा माझा पहिला व्हिडिओ जर बघितला त्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की आपल्या राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार आहे, जे की जवळपास 92 ते 94% होईल अशी अपेक्षा माझी होती. आणि त्याच पद्धतीने हे तापमान जे वाढत आहे या तापमान वाढीच्या पाठीमागचं कारण म्हणजे ते सुपर अल्निनो आहे. परंतु आपल्याकडचा तो व्यक्ती ते सुपर अल्निनो वगैरे काहीच नाही, शेतकऱ्यांनो सुपर अल्निनोच नाहीये असं आता नवीन एक संशोधन आणि शोध त्यांनी लावलेला आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो थोडंसं सावध व्हा आणि योग्य ते माहिती घेण्याचा प्रयत्न करा. कुणीही कुणाचं नसतं, फक्त एक अभ्यासाची गोष्ट असते आणि त्याला थोडासा वेळ देऊन जो कोणी आहे जे काही आहे ते शास्त्रीय पद्धतीनं हवामान आणि हवेची दिशा, हवेचा वेग या विषयांचा थोडासा अभ्यास ठेवून हे भाकीत वर्तवल्या जात असतं. तेव्हा शेतकरी बंधूंनो, जे काही संकट असतं नैसर्गिक आहे, निसर्गाचा थोडासा अभ्यास ठेवूनच डाटा संकलन करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो. त्याच अनुषंगाने मागेही दिलेल्या अंदाजामध्ये मी जी काही तारीख देत असतो त्या तारखेला कुठे पाऊस पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे तेवढं बोलतो. परंतु इतर ठिकाणी मात्र तो कोरडे राहील किंवा पाऊस पडणार नाही हे सुद्धा स्पष्टपणे सांगतो. परंतु आता स्पष्ट आणि सत्य ऐकणारे फार कमी आहेत आणि बरेचसे लोक काही असे असतात की नावबुडे ठेवणारे असतात. त्यांच्याकडे आपण लक्ष न देता ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज आहे असे शेतकरी आजही आपल्या चॅनल सोबत मागील 3 वर्षापासून एक संलग्न आहेत आणि ते आपल्या शेतीमधला या अंदाजाद्वारे जे कामाचं नियोजन आहे ते कामाचं नियोजन करत असतात. त्यामधले आमचे सोपान भोकरे असतील किंवा देशमुख साहेब असतील असे बरेचसे उदाहरणं आहेत जे शेतकरी आवर्जून या अंदाजाची, जसं की संगमनेर मधले ते काही अजय नावाची व्यक्ती आहे ते सुद्धा या आपल्या अंदाजाचा आवर्जून वेट करत असते. तेव्हा शेतकरी बंधूंनो, आजही तुम्हाला मी सांगतो, यापुढेही मी जी काही संदेश देणार आहे किंवा जी काही माहिती देणार आहे ती सत्य वस्तुस्थ परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या तारखेपर्यंत वेट करावं लागणार आहे. जसं की मी मागच्या संदेशमध्ये सांगितलं 13 आणि 18 तारखेला पाऊस पडणार आहे. आजही मी 18 तारखेला कन्सिस्ट आहे, परंतु हा 18 तारखेला पाऊस खानदेशमध्ये त्यावेळेस सांगितलं, आजही सांगतो. आणि 18 तारखेला पहा तुम्ही, 19 तारखेच्या टीव्ही न्यूजवर, पेपर न्यूजवर अवश्य आवर्जून पाहता, खानदेशमध्ये मनमाड पासून जो पाऊस चालू होईल, मनमाड असेल, चाळीसगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, जळगाव असेल, शहादा असेल, या ठिकाणी फार चांगला पाऊस पडणार आहे. कारण जळगावच्या शेतकऱ्यांची सुद्धा फार चौकशी होत असते. त्यामुळे त्यांना सांगू इच्छितो की 18 तारखेला आपल्या जळगावमध्ये फार चांगला पाऊस पडणार आहे. खानदेश विभागामध्ये हा पाऊस होणार आहे. तसंच विदर्भाचा जो पूर्व भाग आहे, पूर्व भागामध्ये अमरावती, नागपूर आहे, भंडारा आहे, गडचिरोली वगैरे जो काही परिसर आहे या परिसरामध्ये सुद्धा 18 तारखेला हा पाऊस होईल. तसंच आर्वी या ठिकाणी थोडं मध्यम ढगाळ वातावरण राहील, परंतु तिथे थोडंसं अल्प प्रमाणामध्ये पाऊस राहील. अकोट, अकोला या परिसरामध्ये सुद्धा हा पावसाची शक्यता आहे. परंतु बुलढाणा, खामगाव, मेकर, रिसोड वगैरे या परिसरामध्ये या 18 तारखेला पाऊस पडणार नाही. तसंच जसं की मराठवाड्यामध्ये ती हिंगोली, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा नांदेड जिल्हा असेल, या ठिकाणी सुद्धा या पावसाची शक्यता नाही. परंतु 18 तारखेपासून या तापमानामध्ये घट निर्माण होऊन थोडंसं पावसाला पोषक वातावरण असं निर्माण होईल आणि मान्सूनचा जो पाऊस आहे तो मान्सूनचा पाऊस
येणाऱ्या 22 तारखेपासून, कारण ही 22 तारीख मी मागच्या महिन्यापासूनही तुम्हाला 30 तारीख सांगत आहे ना, आजही 30 तारीख देत आहे. 22 तारखेपासून या मान्सूनच्या पावसाची आपल्या राज्यामध्ये सुरुवात होईल. ही सुरुवात विदर्भ असेल त्याच्यानंतर आपला मराठवाडा असेल, या भागामध्ये हा पाऊस टप्प्यामध्ये पडणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, उद्याच्या येणाऱ्या 22 तारखेपर्यंत थोडासा संयम ठेवून आपल्या शेतीचं जे काही नियोजन आहे ते नियोजन पूर्वरूप करण्यासाठी उद्याच्या येणाऱ्या 22 जून पर्यंत आपल्याला वाट पाहावं लागणार आहे. व जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हा पाऊस आपल्याकडे मान्सूनचा सर्वदूर बरसेल अशी अपेक्षा बाळगतो आणि हा संदेश मी संपून पुढील संदेश जो जुलै महिन्यामध्ये कसा पाऊस राहील तोही मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, परंतु आता मी सांगेन ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वात चांगला पावसाचा योग आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी जी आहे ती सरासरी पाऊस आपली गाठणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश आपल्यासाठी निश्चितच आनंददायक आहे आणि मी रजा घेऊन पुढील संदेश लवकरच तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेल. उद्याच्या 22 तारखेपासून आपल्याकडे पावसाला सुरुवात होणार आहे. धन्यवाद.